नमस्कार शेतकरी बंधूंनो, याच्यात आपण थोडा कॅल्शियमचा सविस्तरपणे विचार करणार आहोत. कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं असं पोषणद्रव्य आहे. सर्व सजीवाच्या दृष्टीनं हे खूप महत्त्वाचं पोषणद्रव्य आहे. मग ते प्राणी असोत किंवा वनस्पती असोत, हे कॅल्शियम हे पोषणद्रव्य खूप महत्त्वाचं काम करतं. आपल्या हाडामध्ये 60% इतकं कॅल्शियम असतं आणि हे कॅल्शियम आपल्याला वनस्पती, फळं, पालेभाज्या यातूनच मिळत असतं. आणि म्हणून फळांनासुद्धा किंवा भाज्यांनासुद्धा कॅल्शियम, टोमॅटो असेल, वांगी असेल, भेंडी असेल किंवा इतर भाज्या असतील किंवा द्राक्षे असतील, संत्री, मोसंबी किंवा इतर फळं, डाळिंब वगैरे ह्या सगळ्या फळामध्ये कॅल्शियमची गरज खूप मोठी असते. आणि ही गरज भागवण्यासाठी आपल्याला कॅल्शियमचा शेतीत उपयोग करावा लागतो. तर कॅल्शियमविषयी थोडं सविस्तरपणे आपण याच्यात विचार करणार आहोत. द्राक्षवेलीमध्ये कॅल्शियम योग्य मात्रेमध्ये असणे म्हणजे द्राक्षवेली सशक्त व निरोगी असणे होय. द्राक्षवेलीमध्ये योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम असेल तर ते इतर पोषण द्रव्यांना द्राक्षवेलीत खेचून घेऊन कामाला लावते. त्यामुळे द्राक्षवेलीत डोळे फुटण्यापासून ते काढणीपर्यंत कॅल्शियमची योग्य मात्रा फुटीत असणे लाभदायक ठरते. ही खूप महत्त्वाची बाब आहे, हे ध्यानात घ्या. द्राक्षवेली सशक्त निरोगी राहायच्या असतील, द्राक्षवेलीमध्ये कुठल्या समस्या निर्माण व्हायच्या नसतील, म्हणजे वॉटरबेरी असेल, मम्मी असेल, सनबर्निंग असेल, घडकूज असेल, घडगळ असेल, काही प्रमाणात भुरी, डावणी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीपासून द्राक्षवेलीचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला द्राक्षवेलीमध्ये कॅल्शियमची मात्रा योग्य असणं आवश्यक असतं. अशी द्राक्षवेलीमध्ये कॅल्शियमची मात्रा योग्य असेल तरच द्राक्षवेलीचं रोग किडीपासून संरक्षण होऊन आपल्याला द्राक्षे गुणवत्तेची म्हणजे कठीण, कुरकुरीत, ज्याला द्राक्षे आपण म्हणतो, जी जास्त दिवस टिकतात, ज्यांचं वजन जास्त असतं, जिथं मणीगळ कमी होते, घडकूज कमी होते, अशी जी द्राक्षे असतात, क्रॅकिंग कमी होतं, अशी जी द्राक्षे असतात, ती द्राक्षे आपल्याला या कॅल्शियमची मात्रा जर योग्य प्रमाणात द्राक्षात असेल तर आपल्याला अशी द्राक्षे मिळविता येतात. कॅल्शियम हे 2 संयुज असलेले धन आयन आहे. त्याचा परिणाम म्हणून चिकणमातीच्या कणाभोवती ते लगेच बद्ध होत असते. कॅल्शियम हे जड आहे, त्याच्यावर 2 धन प्रभार असतात. आता काही लोकांना हे समजणार नाही, मला माहीत आहे, तरीसुद्धा आपण समजून घ्या. मातीवर ऋण प्रभार असतो आणि कॅल्शियमवर धन प्रभार, म्हणजे मातीच्या कणावर ऋण प्रभार असतो, कॅल्शियमच्या याच्यावर धन प्रभार असतो. धन आणि ऋण प्रभारामध्ये आकर्षण असतं आणि त्यामुळं कॅल्शियमचे कण हे मातीच्या कणांना चिटकून राहतात. वनस्पतीच्या पेशीभित्तिकेचा एक महत्त्वाचा घटक, काही विकरांच्या कार्यपद्धतीत सहभाग, जवळजवळ 90% इतके कॅल्शियम पेशीभित्तिकेत असते. पेशीभित्तिकेच्या संरचनेमध्ये सलगता राखणे, अशा संरचनेमुळे पोषण द्रव्याचे आत येणे, बाहेर जाणे यावर नियंत्रण येते. द्राक्षाच्या पेशीभित्तिकेमध्ये किंवा द्राक्षाच्या मण्यात आत ज्या पेशी असतात, त्या पेशीभित्तिकेमध्ये योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम असेल तर कुणी आत यायचं मण्यात आणि कुणी बाहेर जायचं हे कॅल्शियम ठरवतं. आणि म्हणून तुम्ही जीए देता बघा, खूप जीए, मनी मोठा व्हावा, हे व्हावा, तर ह्या जीएच्या अगोदर तुम्हाला कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन म्हणजेच मॅग्झिरिच, या मॅग्झिरिचमध्ये कॅल्शियम आहे, स्फुरद आहे, इतर सगळी सीबीड आहे, इतर सगळे फुलविक ॲसिड आहे, ह्युमिक ॲसिड आहे, हे सगळे घटक असल्यामुळं ते देणं खूप फायदेशीर ठरतं. आणि त्याच्यामुळं कॅल्शियम, स्फुरद सगळं मिळाल्यामुळं मण्याचा आकार तुम्ही जे दिला की वाढायला मदत होते. कारण पेशीभित्तिका, मी काय म्हणते, पेशीभित्तिकेच्या संरचनेमध्ये सलगता राखणे, अशा संरचनेमुळे पोषण द्रव्याचे आत येणे, बाहेर जाणे यावर नियंत्रण येते. हे कॅल्शियम ठरवतं कुठल्या पोषण द्रव्यानं आत यायचं, कुठल्या पोषण द्रव्यानं बाहेर राहायचं. आणि म्हणून याला किंग ऑफ
ह्या पोषण द्रव्याचा राजा असं म्हणतात. आणि त्या दृष्टीनं कॅल्शियमकडं आपण बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं कॅल्शियम व्यवस्थापन आपल्याला करायला पाहिजे. काही लोकांना अशी शंका येते की मग फ्लावरिंगमध्ये किती कॅल्शियम द्यायचं, सेटिंगला किती कॅल्शियम द्यायचं. तर प्री ब्लूमला एखादा दुसरा स्प्रे, फ्लावरिंग अगोदर एखादा 2 स्प्रे, फ्लावरिंग पूर्ण झाल्यावर शेटिंग झालं मनी 2-3 मिलीमीटर आकाराचे झाले की 2 स्प्रे, पुन्हा मनी 4-5 मिलीमीटर आकाराचे झाले की पुन्हा 1-2 स्प्रे, आणि पुन्हा मनी 8-10 मिलीमीटर आकाराचे झाले की पुन्हा 2 स्प्रे. याच्याबरोबर बोरिक ॲसिड वगैरे घ्यायला काय हरकत नाही. एकरी 100 ग्रॅम या मात्रेमध्ये बोरिक ॲसिड याच्याबरोबर घ्यायला, मॅग्झी रिच वगैरे घ्यायला हरकत नाही. याशिवाय मॅग्झीचिल फ्लावरिंग आहे. मॅग्झीचिल फ्लावरिंगमध्ये झिंक आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, कॅल्शियम आहे. ही सगळी खूप महत्त्वाची अशी पोषणद्रव्ये त्याच्यामध्ये मॅग्झीचिल फ्लावरिंगमध्ये आहेत. त्यामुळं फ्लावरिंगमध्ये त्याचा उपयोग 100% करायला काही हरकत नाही. सगळी जी पोषणद्रव्ये इतर आहेत, झिंक वेगळं द्या, बोरॉन वेगळं द्या, मॉलिब्डेनम वेगळं द्या, त्याची वजनं करा. याच्यापेक्षा झिंक फ्लावरिंग, मॅग्झीचिल फ्लावरिंग याचा जर तुम्ही त्या वेळेत उपयोग केलात तर तुम्हाला झिंक वेगळं द्यावं लागत नाही, मॉलिब्डेनम वेगळं द्यावं लागत नाही, कॅल्शियम वेगळं द्यावं लागत नाही. याच वेळेला तुम्ही मॅग्झीरीचा उपयोग केला तर त्याच्यामधून कॅल्शियम मिळतं, स्फुरद मिळतं, थोडंफार बोरॉन मिळतं, ह्युमिक ॲसिड मिळतं, फुलविक ॲसिड मिळतं. हे सगळे घटक त्यामधून मिळत असल्यामुळं तुम्ही फ्लोरा अवस्था ही द्राक्षाची खूप संवेदनाक्षम अवस्था आहे, प्रत्येक पिकाचीच. तुम्ही बाजरी वगैरे पिकाकडे बघा, बाजरी, शाळू वगैरे, पोटऱ्यातनं शाळू बाहेर पडला, पोटऱ्यातनं गहू बाहेर पडला की एकदम उंची वाढते. त्याच्या अगोदर उंची वाढत नाही. बघा तुम्ही गव्हाचं बघा, ज्वारीचं बघा, शाळूचं बघा, प्रत्येक बाजरी बघा, काय होतं बघा, पोटऱ्यातनं बाहेर पडलं की त्याची उंची वाढते. कारण फ्लोरा अवस्था ही प्रत्येक पिकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. आणि म्हणूनच फ्लोरा अवस्थेमध्ये आपण पानदेठ पृथक्करण करतो. कारण तिथं त्या अवस्थेमधील पोषणद्रव्याची पातळी, फ्लोरा अवस्थेमधील पोषणद्रव्याची पातळी ही खूप महत्त्वाची आहे. पुढं त्याच्याशी सगळं म्हणजे फ्लोरा अवस्थेमध्ये असणाऱ्या पोषणद्रव्याच्या पातळीशी पुढचा विकास, वाढ आणि विकास, रोगप्रतिकारक शक्ती हे अवलंबून असतं. आणि म्हणून तिथली पातळी योग्य राखण्यासाठी फ्लावरिंग अगोदर आणि फ्लावरिंगमध्ये आणि शेटिंगमध्ये मनी 3-4 मिलीमीटर असेपर्यंत जेवढं कॅल्शियम देता येईल. कारण पुन्हा 60 दिवसानंतर, 60-65 दिवसानंतर कितीही कॅल्शियम दिलं तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. जे कॅल्शियम तुम्हाला द्यायचं आहे ते 65 दिवसाच्या आत द्यायचं आहे. त्याच्यानंतर कितीही कॅल्शियम मारलं तरी ते मण्याकडून शोषलं जात नाही आणि त्यामुळं मण्यावर त्याचा फारसा चांगला परिणाम दिसून येत नाही. आणि म्हणून जे कॅल्शियम तुम्हाला द्यायचं आहे ते 30-35 किंवा 25 दिवसापासून 60-65 दिवसापर्यंत हा जो मधला कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला जेवढं कॅल्शियम, बोरॉन वगैरे देता येईल तेवढं देणं खूप फायदेशीर ठरतं. आता मी सांगितलं की प्री ब्लूममध्ये एखादा स्प्रे म्हणजे 22-25 दिवसाच्या दरम्यान एक स्प्रे, 25-30 दिवसाच्या दरम्यान एक स्प्रे, 40 दिवसाच्या दरम्यान एक स्प्रे, आणि पुन्हा मनी 3 ते 4 मिलीमीटर झाल्यानंतर 2-3 स्प्रे, पुन्हा मनी 10-12 मिलीमीटर झाल्यानंतर 1-2 स्प्रे, आणि मग माल मऊ पडण्याच्या अवस्थेमध्ये एखाद दुसरा स्प्रे. अशा पद्धतीनं याच्या स्प्रेचं नियोजन तुम्हाला करायला काही हरकत नाही. बऱ्याच लोकांना शंका होती की बाबा हे स्प्रे कधी घ्यायचे, किती घ्यायचे, कसे घ्यायचे आणि मग किती वेळा मारायचं. कारण काय होतं आहे, बरोबर आहे, ही तुमची शंका रास्त आहे आणि त्या दृष्टीनं त्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि मग हे जे नियोजन आहे या नियोजनाचा जर तुम्ही काटेकोर उपयोग केलात म्हणजे मॅग्झीचिल फ्लावरिंग असेल, मॅग्झीचिल म्हणजे प्री ब्लूम असेल, तर हे जे सगळं आहेत याचा जर तुम्ही वेळेत उपयोग केलात, मॅग्झीचिल प्री ब्लूम आहे त्याच्यामध्ये लोह आहे, लोह जास्त, मॅंगनीज जास्त. कारण बघा Z78 किंवा M45 वगैरे घ्या, त्यामध्ये मॅंगनीज आणि झिंक आहे.
मॅंगनीज जास्त आहे, रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी, रोगाचा प्रादुर्भाव, आणि म्हणून प्रीब्लूममध्ये मॅंगनीज जास्त, लोह जास्त, झिंक त्याच्यानंतर बोरॉन, त्याच्यानंतर कॅल्शियम, हे प्रीब्लूममधलं. आणि मग तुम्ही त्या अवस्थेतली गरज आहे, आणि ती गरज पूर्ण झाली की मग द्राक्षवेली रोगाला किंवा द्राक्षाची पानं रोगाला बळी पडत नाहीत. आणि म्हणून प्रीब्लूम, फ्लावरिंग, हॉरायझनचा अर्थ काय? माल मऊ पडण्याच्या अगोदर आवश्यक असणारी पोषण द्रव्ये. माल मऊ पडायच्या अगोदर कॅल्शियम लागतं, स्फुरद लागतं, बोरॉन लागतं, पालाश लागतं, आणि त्या पद्धतीनं त्याचं तिथं नियोजन. तर आपण फ्लावरिंगचा विचार करतो, तो फ्लावरिंग ही प्रत्येक पिकाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनाक्षम अशी अवस्था असते. या अवस्थेमध्ये पोषण द्रव्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावं लागतं, कारण या अवस्थेमध्ये पोषण द्रव्याची गरज खूप असते. मुळाकडून पोषण द्रव्याचं शोषणसुद्धा खूप गतीनं होत असतं, आणि मग जेवढ्या गतीनं पोषण द्रव्याचं शोषण मुळाकडून होत असतं तेवढ्या गतीनं तुम्हाला पोषण द्रव्ये जमिनीत देणं आवश्यक असतं. शक्यतो ड्रीपनं ही पोषण द्रव्ये देणं खूप फायदेशीर ठरतं. गरजेप्रमाणे एकदम तुम्ही DAP वगैरे असं टाकलं तर ते तितकंसं फायदेशीर ठरत नाही, कारण पाणी दिलं की ते मुळाच्या कक्षेबाहेर जाण्याचा धोका राहतो. ड्रीपनं दिलं तर ते बरोबर मुळाच्या कक्षेत, म्हणजे जिथं मुळाची तोंडं आहेत सगळी तिथंच ते जातं, आणि मग त्या मुळ्यांना खाणं सोपं पडतं. तुम्ही हातानं जर तिथं टाकलं तर ते सगळंच मुळ्याच्या तोंडापर्यंत जाईल याची गॅरंटी नसते, आणि अशी मग गॅरंटी नसल्यामुळं अशी वरून टाकलेली खतं फार कार्यक्षम ठरत नाहीत. ड्रीपनं दिलेली खतं खूप कार्यक्षम ठरतात. विशेषतः बोरॉनसारखी खतं, स्फुरद खतं, कॅल्शियम वगैरे हे सगळं ड्रीपनं देणं सर्वात जास्त फायदेशीर ठरतं, कारण ते मुळाच्या कक्षेत जातं, मुळाच्या तोंडाजवळ जातं, आणि मग ते मुळाकडून शोषण घेण्यास खूप सोपं पडतं. आणि म्हणून शक्यतो ड्रीपनं पोषण द्रव्ये द्या. मग ते नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल, कोणतीही तुम्हाला पोषण द्रव्ये द्यायची असतील तर ती ड्रीपनं द्या. काही गोष्टी ध्यानात घ्या. पहिल्या अवस्थेमध्ये नत्र जास्त, स्फुरद कमी, पालाश कमी. पहिली अवस्था कुठली? तर 20 दिवसापासून 35 दिवसापर्यंत. इथं काय जास्त? नत्र जास्त, स्फुरद मध्यम, पालाश कमी. पुन्हा 35 ते 50 दिवसापर्यंत नत्र जास्त, स्फुरद जास्त, पालाश कमी. पुन्हा 40 ते 60 दिवसापर्यंत नत्र जास्त किंवा नत्र कमी, मध्यम म्हणजे नत्र मध्यम, स्फुरद जास्त, पालाश मध्यम. पुन्हा 70 ते 90 दिवस नत्र अगदी किंचित थोडं, नत्र अगदी कमी, स्फुरद जास्त, पालाश जास्त. पुन्हा 90 दिवसाच्या पुढं अगदी थोडं नत्र, अगदी थोडं स्फुरद आणि खूप पालाश. याशिवाय ड्रीपमधून मग कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, म्हणजे जमिनीत सुपर फॉस्फेटची निवळी सोडा किंवा सुपर फॉस्फेट टाका, त्याच्याबरोबर बोरिक ॲसिड मिसळा. हे सगळं त्यावेळेला जमिनीतून करणं, पानावर फवारून देऊन करणं, ह्या मुख्य गोष्टी आहेत. त्या तुम्ही ध्यानात ठेवून त्या वेळेला करणं आवश्यक आहे. आणि मग असं जर तुम्ही योग्य पद्धतीनं, मी या पद्धतीनं नियोजन सांगितलेलं आहे, या पद्धतीनं जर तुम्ही करत राहिलात तर निश्चितपणे चांगली द्राक्षे, कुरकुरीत द्राक्षे, वजनदार द्राक्षे, घडकूज होणार नाही, घडगळ होणार नाही, सनबर्निंग होणार नाही, मण्याचा आकार चांगला वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला साधायच्या असतील तर तुम्ही मॅग्झी रिच घ्या, मॅग्झीचिल फ्लावरिंग घ्या, किंवा फ्रूटफुल घ्या, किंवा प्रीब्लूम घ्या, किंवा हॉरायझन घ्या, किंवा इतर सगळे खूप, आणखी मॅग्झिमिनो आहे, मॅग्झिमिनोपॉस आहे. तुम्हाला डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल, डाउनी कंट्रोल करायचे असेल तर मॅग्झिमिनो किंवा मॅग्झिमिनोफॉस ही 2 उत्पादनं खूप महत्त्वाची आहेत. डाउनी येऊन देत नाहीत आणि सेंद्रिय आहेत. याच्यामध्ये कोणताही रेसिड्यू राहण्याचा धोका अजिबात नाही. ही पूर्णतः सेंद्रिय आहेत. याच्यामध्ये शेषांश राहण्याची अजिबात शक्यता नाही.
आणि असं सेंद्रिय असल्यामुळं आणि डावणी भुरी चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करत असल्यामुळं तुम्ही त्यांचा अगदी निश्चितपणे बुरशीनाशकापेक्षा ती निश्चितपणे चांगल्या बुरशीनाशकापेक्षा ती कार्यक्षम आहेत. आणि त्या दृष्टीनं तुम्ही त्याचा उपयोग म्हणजे मॅक्झिमिनो असेल, मॅक्झिमिनोफॉस असेल, तर यांचा उपयोग तुम्ही डावणीसाठी निश्चितपणे करा. खूप फायदेशीर आहे ते. खूप कमी डावणी येते. आलेली डावणीसुद्धा तुम्ही बघा, काही प्लॉटमध्ये डावणी आली असेल तर मॅक्झिमिनोफॉस दाट मारून बघा. मारण्याच्या अगोदर एखाद्या डावणीच्या डागाला खून करा आणि मारल्यानंतर त्यावर जर औषध बसलं असेल तर त्या डावणीच्या डागात किती फरक पडतो बघा, 2-4 तासानं किंवा 2 दिवसानं. आणि म्हणून ही सगळी उत्पादनं द्राक्ष उत्पादनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत. मी जाहिरात करायची म्हणून हे सांगत नाही. एक या उत्पादनांची मला गॅरंटी आहे. ज्या लोकांनी आजपर्यंत ही वापरलेली आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता, त्यांचा अनुभव तुम्ही विचारात घेऊ शकता, त्यांना विचारूनच तुम्ही पुढची वाटचाल करू शकता. परंतु तुम्हाला याची जाणीव ज्या लोकांना पूर्णतः माहीत नाही, ज्या लोकांना माहीत आहे त्यांना चांगलंच आहे, आनंद आहे, मला ते वापरत आहेतच, त्यांचा रिपोर्ट येतोच आहे. परंतु जे लोक वापरत नाही, ज्यांना माहिती नाही फारशी, त्यांच्यासाठी मी खूप विनंती करतो की तुम्ही मॅक्झिरिच घ्या, मॅक्झिचिल फ्लावरिंग घ्या, मॅक्झिचिल प्री ब्लूम घ्या, मॅक्झिचिल व्हरायझन घ्या किंवा मॅक्झिमिनो घ्या, मॅक्झिमिनोफॉस घ्या. असे आपले खूप वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्झी बायोके आहे पालाशच्या ह्याच्यासाठी, पूर्णपणे सेंद्रिय असा पालाश. त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड असणारे उत्पादनं आहेत, फुल्विक ॲसिड असणारी उत्पादनं वेगळी आहेत. नेचर्स गोल्डसारखा ज्याच्यामध्ये 50% कार्बन आहे. आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्बाला खूप महत्त्व आहे. सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढला पाहिजे. जर आम्ही नेचर्स गोल्ड हे उत्पादन तुम्ही नुसतं पहा हातात घेऊन, तुम्हाला त्याची गॅरंटी वाटेल निश्चितपणे हे किती वेगळं आहे. तर ही सगळी उत्पादनं द्राक्ष शेतीच्या दृष्टीनं फायदेशीर आहेत, गुणवत्तेची आहेत. तुमचा त्यामध्ये निश्चित फायदा होईल ही मी गॅरंटी देतो. आणि मग आपण कॅल्शियमच्या दृष्टीनं पाहत होतो तर द्राक्षमण्याचे कुजणे, द्राक्षमणी फुटणे, घडकूज, घडगळ, सूर्यजळ यापासून द्राक्षमण्याचे संरक्षण करणे, वनस्पतीवर रोगकिडींचा प्रादुर्भाव होऊ न देणे या महत्त्वाच्या क्रिया कॅल्शियममुळे घडतात. पेशी विभाजन, पेशी तयार होणे, नत्राच्या चयापचय क्रियेस मदत करणे म्हणजे नत्राच्या पचनासाठी, वनस्पतीच्या श्वसनावर नियंत्रण ठेवणे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत होणाऱ्या अन्नाचे फळाकडून वहन घडवून आणणे, फलधारणा वाढवणे, जमिनीतील जीवाणूंच्या कार्याला चालना देणे, फळे, भाजीपाला, कडधान्ये यामधील कॅल्शियम हे एक महत्त्वाचे पोषणद्रव्य आहे. म्हणून कोणतीही खते जमिनीला देण्याअगोदर जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांची पायाभूत घटक टक्केवारी समजून घ्यावी. त्यावरच जमिनीची एकूण अदलाबदल म्हणजे खत देणं घेणं. आपण एखादं खत दिलं तर म्हणतोय आपण DAP दिलं पण काय वर काय दिसणार. तर ते खाण्यायोग्य परिस्थिती, मुळ्याने खाण्यायोग्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी जमिनीतील कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी महत्त्वाची असते. म्हणजे धन आयन अदलाबदल क्षमता. ही धन आयन अदलाबदल क्षमता मुख्यतः शेणखत, नेचर्स गोल्ड म्हणजे ह्या अशी जी खतं आहेत, ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड अशा खतामुळं या आपण दिलेल्या खतांचं मुळाकडून शोषण खूप गतीनं होण्यास मदत होते आणि त्यामुळं दिनेला अन्नद्रव्यांचा खूप फायदा होतो. जी वाया जातात अन्नद्रव्ये ती शक्यतो वाया जात नाहीत. आणि म्हणून ही अन्नद्रव्ये जमिनीतून देताना फुल्विक ॲसिड घ्या किंवा ह्युमिक ॲसिड घ्या. आपलंसुद्धा हे आहेत सगळी, फुल्विक आहे, ह्युमिक ॲसिड आहे, नंतर नेचर्स गोल्ड म्हणून निव्वळ कार्बन असणारा एक घटक आहे. तर याचा तुम्ही उपयोग करा आणि फायदा निश्चितपणे घ्या. आणि म्हणून कोणतीही खते जमिनीला देण्याअगोदर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची पायाभूत घटक टक्केवारी समजून घ्यावी. त्यावरच जमिनीची एकूण अदलाबदल क्षमता निगडीत असते. म्हणजे हे जे जमिनीत पायाभूत घटक टक्केवारी मोजतात त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पालाश हे 3 घटक मुख्यतः असतात. तर यामध्ये 65 ते 75% इतकं कॅल्शियम असावं लागतं. 10 ते 12-15% मॅग्नेशियम असावं लागतं आणि 1 ते 5%
पालाश असावं लागतं. बाकीचे राहिलेले जे 5% असतं याच्यामध्ये सगळे झिंक, बोरॉन वगैरे सगळे पोषणद्रव्ये असावी लागतात. आणि मग तुमच्या जमिनीचं तुम्ही पृथक्करण केलं आणि त्यातली पायाभूत घटक टक्केवारी काढलीत तर तुमच्या जमिनीतल्या बाबा खतं का खाल्ली जात नाहीत, पोषणद्रव्याचं चांगलं का शोषण होत नाही, याविषयी अचूक अशी माहिती देता येते. आणि म्हणून जमीन पृथक्करण करा. त्यावरून तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत. अन्नद्रव्याचं खूप फास्टली उपयोग होणार आहे. दिलेली सगळी अन्नद्रव्ये कशी खाल्ली जातील हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला जमीन पृथक्करण करावं लागेल. तुमच्या जमिनीची अवस्था काय आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ज्या जमिनीत आपण खतं टाकतो, ज्या जमिनीत द्राक्षाच्या मुळ्या वाढतात, ती जमीन ही सर्व द्राक्षवेलीच्या पोषणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. तिथनंच पाणी आणि अन्नद्रव्ये शोषली जातात. मग तिथली जमिनीची ती अवस्था जर अति चांगली असेल, खूप चांगली असेल, तरच अन्नद्रव्ये फास्टली वर जाणार आणि मग द्राक्षवेलीचा रोग किडीपासून बचाव होणार, द्राक्षे गुणवत्तेचे होणार, वजनदार होणार, टिकाऊ होणार. जमीन पृथक्करण कधी कुठलीही पिकं घ्या तुम्ही, द्राक्षे घ्या, डाळिंब घ्या, पेरू घ्या, संत्री घ्या, मोसंबी घ्या, काही घ्या, पिकं कुठलीही घ्या, ऊस घ्या, कुठलीही पिकं घ्या, जमीन पृथक्करण अगोदर करा आणि ती जमीन तुमची समजून घ्या आणि त्या दृष्टीनं पुढची वाटचाल करा. म्हणजे तुमच्या येणाऱ्या पिकाच्या उत्पादकतेमध्ये, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होणार नाहीत. आपण द्राक्षबाग लावताना असंच करतो, भरशिरी ट्रॅक्टर किंवा JCB आणायचा, चरी पाडायच्या, नर्सरी लावून रिकामं व्हायचं. त्याच्या अगोदर खरं म्हणजे जमीन पृथक्करण करा. आणि ह्यासाठीच बँकेचं कर्ज काढताना तुम्हाला अगोदर जमीन पृथक्करणाचा अहवाल मागतात. कारण बँकेची अशी अपेक्षा असते किंवा सरकारची अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमची जमीन समजून घ्यावी आणि मग त्या पिकाच्या दृष्टीनं तुम्ही जमिनीची पूर्वतयारी करावी. म्हणजे मग तुमची पुढची वाटचाल सोपी होईल. परंतु तुम्ही काय करता, फक्त चला कर्जासाठी लागतंय ना जमीन पृथक्करण अहवाल, कुठनं तरी आणूया, आमच्याकडे सुद्धा असे शेतकरी येतात, काहीतरी द्या, तर असं घेऊ नका. असं दिलं तरीसुद्धा जमीन पृथक्करण करा. तुम्हाला जमीन कशी आहे ती समजू द्या. द्राक्षाच्या उत्पादनामध्ये किंबहुना सर्व पिकाच्या उत्पादनामध्ये म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता आणि त्याची टिकवण क्षमता, ह्या 3 गोष्टी ह्या जमिनीशी निगडीत आहेत. जमीन तुम्हाला हे सगळं देणार आहे. आणि मग त्या जमिनीची अवस्था जर तुम्ही चांगली राखली तर निश्चितपणे तुम्हाला उत्पादनवर अत्यंत चांगल्या गुणवत्तेचं, कमी समस्या असणार असं मिळेल. त्या दृष्टीनं जमीन पृथक्करण करून घ्या. ते केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जमिनीतून कोणत्या समस्या निर्माण होतात, पालाश दिलं का खाल्लं नाही, कॅल्शियम दिलं का खाल्लं नाही, स्फुरद दिलं का खाल्लं नाही, तुम्ही मग विचारता एवढं DAP दिलं आहे पण वर काहीच, तर त्याला कारणं वेगळी आहेत. तुम्ही त्यासाठी जमीन तपासणं आवश्यक आहे. अशी जर तुम्ही जमीन तपासली तर त्याविषयी तुम्हाला अचूक असे मार्गदर्शन करता येईल. तर खतांचे विघटन, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचे विघटन यामध्ये जमिनीच्या पायाभूत घटक टक्केवारीनुसार कॅल्शियम आणि मॅग्नेशियम योग्य मात्रेत असेल तरच कुजण्याची किंवा विघटनाची क्रिया जलद घडून येते. म्हणजे तुम्ही जे हिरवळीची खतं वगैरे टाकता ती जर चांगल्या पद्धतीनं कुजून मुळांना उपयोगी ठरायची असतील तर त्यासाठी सुद्धा जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप महत्त्वाचं आहे. जमिनीत योग्य मात्रेत कॅल्शियम असेल तर स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. बघा, खूप महत्त्वाचा भाग आहे. जमिनीत जर योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम असेल तर स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मुळाकडून खूप शोषली जातात. जमिनीत जर योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम असेल तर मुळाकडून ही सगळी अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये असेल, स्फुरद असेल, ही सगळी खूप शोषली जातात आणि मग सूक्ष्मजीवाणूंच्या वाढीला चांगली परिस्थिती निर्माण होते. मुळांच्या संस्थेची वाढ चांगल्या पद्धतीने घडून येते. वनस्पतीच्या किंवा द्राक्षवेलीच्या काड्या, पाने यामध्ये योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम असेल तर प्रकाश, ऊर्जा, पाणी, कार्बन डायऑक्साईड, नत्र आणि इतर खनिज पोषण द्रव्ये यांचा
पाणी कार्यक्षमतेने उपयोग करू शकतात. म्हणजे बघा, एक गोष्ट आणखी एक सांगतो. आपण बघितलंय उन्हाळ्यात काही वेळेला काही काड्या उभ्या वाढतात आणि काही काड्या मात्र खाली अशा लगेच लोंबकाळ्यात. त्याला कारण त्यातलं कॅल्शियम. खूप कॅल्शियम असेल तर काड्या अशा उभ्या वाढतात आणि मग उभ्या वाढल्या की त्यांची फलधारकता खूप वाढते, त्या सगळ्या प्रकाशात येतात. मग अशा काड्या उभ्या वाढणं आवश्यक आहे, अशा वाढू देत ना उभ्या अशा, आणि मग सगळी पानं सूर्यप्रकाशात येतात. मग याशिवाय कॅल्शियम जर जमिनीत योग्य मात्रेमध्ये असेल तर सगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये, स्फुरद यांचं शोषण वाढतं आणि मग ह्या पोषणद्रव्याचा उपयोगसुद्धा वाढतो. आणि म्हणून ह्या जमिनीतून कॅल्शियम देणं आवश्यक आहे. मग कॅल्शियमसाठी थोडंफार कॅल्शियम नायट्रेट ठीक आहे, सतत काही कॅल्शियम नायट्रेट देऊ नका. त्यासाठी सुपर फॉस्फेटच्या निवळीचा उपयोग तुम्हाला निश्चितपणे करता येईल. एका व्हिडिओमध्ये सुपर फॉस्फेटची निवळी कशी करायची, त्याचा उपयोग कसा करायचा, किती करायचा याविषयी अचूक असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्याविषयी मी काय फारसं आता इथं सांगत बसत नाही. तर जमिनीत योग्य मात्रेत कॅल्शियम असेल तर स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीला चांगली परिस्थिती निर्माण होते. मुळांच्या संस्थेची वाढ चांगल्या पद्धतीने घडून येते. वनस्पतीच्या किंवा द्राक्षवेलीच्या काड्या, पाने यामध्ये योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम असेल तर प्रकाश, ऊर्जा, पाणी, कार्बन डायऑक्साईड वायू, नत्र आणि इतर पोषणद्रव्ये यांचा पाणी कार्यक्षमतेने उपयोग करू शकतात. पायाभूत घटक टक्केवारीमध्ये जमिनीत कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचं गुणोत्तर 7:1 ते 10:1 असावं लागतं. जमिनीत पायाभूत घटक टक्केवारीनुसार जमिनीत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचं गुणोत्तर म्हणजे भागाकार, कॅल्शियमला मॅग्नेशियमनं भागायचं आणि मग त्यांच्या भागाकारात येणारं गुणोत्तर हे 7:1 किंवा 10:1 असेल तर ती जमीन फळबागेसाठी कुठल्याही, मग ती द्राक्षे घ्या, डाळिंब घ्या, संत्री घ्या, मोसंबी घ्या, काही कुठल्याही पिकासाठी ती उपयुक्त आहे. निश्चितपणे तिथं पिकं अत्यंत चांगली येतील, पिकांची वाढ चांगली होईल, पिकांची उत्पादन क्षमता, गुणवत्ता, टिकवण क्षमता ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे चांगल्या असतील. तर पायाभूत घटक टक्केवारीमध्ये जमिनीत कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचे गुणोत्तर 7:1 ते 10:1 असेल तर जमिनीचे भौतिक गुणधर्म चांगले असतात. कॅल्शियम हे सर्वात महत्त्वाचे असे खनिज पोषणद्रव्य आहे. रसवाहिन्यामध्ये कॅल्शियम वहनशील असत नाही. जुन्या पानाकडून नवीन पानाकडे कॅल्शियम वहन होत नाही. खालची जी तळाकडली पानं आहेत, जुनी पानं, त्या पानाकडून वरच्या पानांना कॅल्शियम दिलं जात नाही आणि म्हणून नवीन पानं येतील तसतसं त्यांना कॅल्शियम बाहेरून फवारून देणं आवश्यक असतं. आणि म्हणून कॅल्शियम हे माल मऊ पडेपर्यंत तरी देणं आवश्यक आहे. कॅल्शियम, बोरॉनसारखी जी अन्नद्रव्ये आहेत, तर ही जी अन्नद्रव्ये आहेत, स्फुरद असेल, कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, हे माल मऊ पडेपर्यंत तरी पानावर फवारून किंवा ह्या म्हणून देणं आवश्यक आहे. कारण ही वहनशील नसतात. ज्या पानांना तळाकडल्या मिळाली त्या पानामध्येच ती राहतात, ती पानं पुढं देत नाहीत. त्यामुळं शेंड्याकडील पानांना ती मिळत नाहीत. तुम्ही जर बघितलं, या फुटीचा विचार केला तर बघा, हिथलं पान केवढं मोठं आहे आणि हिथलं पान कसं आहे बघा. ही पानं का समान नाहीत? ह्याचा आकार का नाही या पानाचा? म्हणजे ह्याला अन्नद्रव्ये कमी पडलेली आहेत. कारण इकडून खाली अन्नद्रव्ये, ही काडी बघा कशी आहे. तर ह्या काडीचा आकार, तळात जेवढा काडीचा आकार मोठा आहे तेवढाच काडीचा आकार इथं पाहिजे. असं नसेल तर अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि मग अशा काडीचा घडसुद्धा कमकुवत राहतो. मग आपण परदेशी द्राक्ष बिल्डिंग म्हणतो, ती बघाक्षशी द्राक्ष आहेत, तर त्यांचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे अचूकपणे असतं. पानदेठ पृथक्करण, जमीन पृथक्करण, सगळं पृथक्करण करून अचूकपणे ते खत व्यवस्थापन करत असतात. तुम्ही तसं करत नाही, अंदाजे सगळं खत व्यवस्थापन करता आणि असं अंदाजे खत व्यवस्थापन केल्यामुळं पानं किंवा काड्या तुमच्या चांगल्या राहत नाहीत. ही काड्या आणि पानं हे खूप महत्त्वाचा भाग आहे. पानं सगळी कामं करतात. द्राक्षवेलीच्या दृष्टीने विचार केला तर पानं सूर्यप्रकाशात असणं, काड्या त्यांना सूर्यप्रकाशात ठेवतात, घड सांभाळतात. मग घडाला सांभाळायचं असतील तर ही पानं खूप महत्त्वाची आहेत.